श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. चला तर मंडळी, आज बनवूया पातोळ्या. बघा, तर पातोळ्या बनवण्यासाठी मी इथे असं मोदकाचं पीठ करतो ना, तेच मोदकाचंच पीठ करून घेतलेलं आहे. म्हणजे तांदळाची उकड काढून घेतले आणि सारण पण तसंच केलेलं आहे. ओल्या नारळाची खव आणि गूळ, वेलची, जायफळची पूड टाकून सारण करून घेतलेलं आहे छानपैकी असं मस्त. आणि असं मस्तसा गोळा करून घ्यायचा, तुपाचा हात लावून त्याला असं चपटं करून घ्यायचं. केळीचं पान घेतलेलं आहे मी इथे. खरं तर हळदीच्या पानामध्ये पातोळी करतात, कारण हळदीच्या पानाचा सुवास पण खूप छान येतो त्या पातोळीला. तर हळदीचं पान असेल तर तुम्ही हळदीच्या पानावरच करा. आता माझ्याकडे नव्हतं म्हणून मी हे केळीचं पान घेतलेलं आहे. तर आता केळीच्या पानावरती आपण असं मस्तपैकी त्याला असं पातळ करायचं, जाड नाही, असं पातळ करायचं. म्हणजे पातोळी खूप छान लागते. खूप सोपी आहे पातोळी करणं. मोदकाला कसे टाईम लागतो मोदक करायला. मोदक कसा म्हणजे रेखीव वगैरे सगळा करायला लागतो, टाईम लागतो. पण पातोळ्या तुम्ही पटापट करू शकतात. एकदा सवय झाली का तर एकदमच पटापट होतात. तर बघा, कोकणामध्ये तर खूप या पातोळ्या म्हणजे करतातच कोकणामध्ये पातोळ्या. आता तर श्रावण महिना चालू झालेला आहे, म्हणजे गोडाधोडाचा महिना. म्हणजे वाटलं गोड काय खाऊचं तर केल्या पातोळ्या वगैरे. तर बघा, असं करायचं पातळ. जेवढं पातळ करता येईल तेवढं पातळ करायचं असं. आणि आपलं हे सारण केलेलं असतं ते भरायचं. सारण भरून घ्यायचं. करंजी कशी करतो आपण त्या पद्धतीने करायचं. असं मस्त एकदम सोपं आहे, काहीच कठीण नाही आहे, एकदम सोपं आहे पातोळी करणं. हे बघा, असं ठेवायचं आणि असं अलगद हाताने असं प्रेस करायचं. थोडंसं असं प्रेस करून पान वाळायचं आणि असे करून ठेवायचे. आणि मग नंतर एकदम असे उकडायचे भांड्यामध्ये, चाळणीमध्ये ठेवून नंतर सर्व उकडून घ्यायच्या पातोळ्या. आता मी असेच करते बाकीच्या पण पातोळ्या. बघा, असा गोळा घ्यायचा, केळीचं पान घ्यायचं. हळदीचं पान असेल तर हळदीचंच पान घ्या. हळदीच्या पानाला अजून जास्ती टेस्ट लागते. हळदीच्या पानाचा वास खूप छान येतो पातोळ्यांना. तर बघा, अशा पद्धतीने करायचं. तुपाचा पाण्याचा हात लावून आपल्याला म्हणजे पातळ करता येईल अशा पद्धतीने ती लाटी पातळ करून घ्यायची. तांदळाच्या पिठाची, उकडीची अशी छान. आपण मोदक कसे करतो, मोदकाला करतो तशीच उकड करून घ्यायची, सेम तसंच. म्हणजे मोदक करतो ना त्याऐवजी पातोळे करायचे, बाकी काही नाही. अशा पद्धतीने आता पातळ करून घ्यायचं आणि ते सारण भरायचं. मस्त गरम गरम पातोळी खायला खूप छान लागते. एकदम मस्तपैकी ती फोडायची आणि आतमध्ये असं तूप टाकायचं गरम गरम. आहा, मस्त रसरशीत अशी पातोळी. मस्त. कोकणात तर खूप प्रसिद्ध आहे ही पातोळी. तिकडे जास्ती प्रमाणात केली जाते पातोळी. तर अशा प्रकारे पातोळ्या, हे बघा, असं करून घ्यायचं पातळ. आता आपल्याला जशा हव्यात तशा करू शकतात. लहान मोठी तुम्हाला कशी हवे तशी तुम्ही करू शकतात. हे बघा, आता मी अशा पद्धतीने करून घेते. अशा 5 करून घेते आता मी आणि मग तुम्हाला दाखवते. आपण उकडून घेऊया. किती सोपे बघा ना, मस्त, काहीच झंझट नाही. हाताने असं असं पसरून घ्यायचं लाटी, त्याच्यावरती सारण ठेवायचं, बंद करायचं, फोल्ड करून दुमडून केळीच्या पाण्यात अलगद ठेवून द्यायचं. किती मस्त आहे. करायला पण मज्जा वाटते पातोळ्या करायला. अगदी आनंदाने करायला बसतो माणूस. गोळा करायचा
केळीचं पान घ्यायचं मस्त, अगदी आवडीने माणूस करतो पातोळ्या मस्त. श्रावण महिना आणि पातोळ्या नाही होत असं होतच नाही. श्रावण महिन्यात पातोळ्या असतातच. हे बघा मस्त असं पसरून घ्यायचं, असं छान, आणि मस्त सारण भरायचं. पातळ म्हणजे पातळ करता येईल तेवढं करायचं शक्यतो. पातळ खायला छान लागते पातोळी, म्हणजे तोंडात टाकल्यावर वितळते ती, अशी छान होते पातळ. म्हणून शक्यतो अशी पातळ करायची, जाड जाड नाही करायची. हे बघ मस्त. आता सारण भरू. सारण पण खूप छान करायचं, छान असं रसरशीत. आणि वेलची जायफळची पूड छान टाकायची, का छान टेस्ट येते. वेलची जायफळची पूड टाकायला कंजूसी नाही करायची, टाकायची भरपूर. खूप छान मस्त वाटते खाण्यासाठी. तर असं मस्त छान असं व्यवस्थित पातोळी करून घ्यायची. मस्त नरम नरम सॉफ्ट मऊसूत अशी पातोळी खूप छान लागते खायला. मस्त असं केळीच्या पानामध्ये ठेवायच्या. अशा सगळ्या करून घ्यायच्या आणि मग सगळ्या वाफवायच्या. पटापट होतात. अजून आपण करूया. तुपाचा हात लावायचा. तुपाने नाही झालं तर पाण्याचा हात घ्यायचा. असं चिटका लावतो कधी कधी तुपाने, तर मग थोडासा असं पाण्याचा हात घ्यायचा आणि पसरून घ्यायचं. असं पाण्याचा हात लावला आणि अशी पातळ करून घ्यायची लाटी. थोडासा पाण्याचा हात लावायचा, म्हणजे असं सरकतं ते पीठ, पसरलं जातं. मस्त. कधी मोदक करायला कंटाळा आला तर पटकन केल्या पातोळ्या, टेस्टला एक नंबर. मोदकासारखीच टेस्टला एकदम मोदकाचीच टेस्ट. फक्त पातोळ्या, ते मोदक असतात, हे पातोळ्या म्हणजे एक प्रकारच्या करंज्याच असतात त्या, उकडलेल्या करंज्या. अशा पद्धतीने भरून घ्यायच्या. वेगवेगळ्या ठिकाणची वेगवेगळ्या पद्धती असतात. तर बघा अशा पद्धतीने मस्त पातोळी भरून घ्यायची. मस्त असं प्रेस करायची सगळ्या बाजूनी. तर बघा अशा पद्धतीने पातोळी करून घ्यायची. झाल्या पटापट पातोळ्या, पटापट होतात. आता केळीच्या पानात दुमडून सगळ्या वाफून घ्यायच्या. मस्त. आता झालेल्या आहेत सगळ्या. आता हे बघा या चाळणीमध्ये आता या सगळ्या मी ठेवून घेते. या बघा अशा एकावर एक ठेवल्या तरी काही होत नाही, ठेवायच्या अशा. आणि पान असतं केळीचं, त्यामुळे त्याला काहीच होत नाही, म्हणजे फुटत वगैरे नाही. त्या व्यवस्थित वाफून होतात. त्यामुळे बिंदास केळीच्या पानामध्ये तुम्ही अशा बिंदास एकावर एक ठेवल्या तरी चालतात. तर आता मी पाणी उकळत ठेवलेलं आहे. बघा पाणी चांगलं उकळून घ्यायचं आणि मग ठेवायचं. म्हणजे पाणी चांगलं उकळलं असलं का मस्त वाफ बसते, वाफलं जातं. आणि पिठाला म्हणजे पीठ आपलं उकडलेलंच असतं, त्यामुळे जास्ती पण उकळायची गरज नसते, म्हणजे वाफवायची गरज नसते. तर बघा आता झालेलं आहे.
अगदी 10 ते 12 मिनटं वाफवायचं, लगेच होतं ते. झालं आता काढून घेते, कारण जास्ती पण ठेवलं तर तावडतात त्या, त्यामुळे 10 ते 12 मिनटं ठेवायच्या, म्हणजे छान होतात पातोळ्या. बघा झालेल्या आहेत मस्तपैकी. आता हे केळीच्या पानात केलं, आता आपण हळदीच्या पानात केलं असतं ना, तर हळदीच्या पानाचं एकदम मस्त वास आला असतं त्याला, खूप छान. बघा अशा पद्धतीने खाण्यासाठी तयार आहेत पातोळ्या. तर बघा अशा सगळ्या पातोळ्या एकदम छान झालेल्या आहेत मस्तपैकी. गरमागरम वाफेवरल्या पातोळ्या, मस्त पातोळ्या झाल्या आहेत बघा, छान मस्त. गरम गरमच खायच्या पातोळ्या तर खूप छान टेस्ट लागतात एकदम. तर अशा प्रकारे खाण्यासाठी तयार पातोळ्या, तर तुम्ही पण नक्की ट्राय करा. बघा किती मस्त झाले, किती छान झाले बघा. सगळ्या कशा हे झाल्या, लवचिक कशा झाल्या आहेत, पातळ लवचिक बघा, एकदम मस्त झालेले आहेत, खूप छान झाले आहेत बघा, मस्त झाले आहेत. तुम्ही पण नक्की ट्राय करा पातोळ्या. हे बघा किती मस्त. वा, श्रावण महिना आणि पातोळ्या मस्तपैकी. आता मी तुम्हाला एक फोडून दाखवते बघा, मस्त अशी रसरशीत आतून मस्त पातोळी. हा सॉफ्ट सॉफ्ट आणि वरून असं तूप, साजूक तूप. मस्त, इतकं छान वाटतं ना, असं तोंडात घातल्यावर वितळतात त्या पातोळ्या, मस्त. तर तुम्ही नक्की नक्की ट्राय करा. तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर अशाच गोड तिखट नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. याने मी अपलोड केलेल्या रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील. चला तर मग आज इथेच थांबू आणि नवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटू. धन्यवाद.